नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कक्षाधिकारी मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे भारतराव उबाळे, अमृतराव उबाळे यांचा वाढदिवस मित्र परिवाराच्या वतीने संपन्न. परभणी शहरातील राजगोपालचारी उद्यानात कक्ष कर्मचारी भारतराव उबाळे आणि अमृतराव उबाळे यांचा वाढदिवस संयुक्त साजरा करण्यात आला. हा वाढदिवस मित्र परिवाराच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष एस.टी. गायकवाड, उत्तमराव गायकवाड, आत्माराम कुरवारे, किशन कांबळे, कवी गायक वागतकर, गिरीसाहेब आदींनी पुष्पहार घालून केक कापून वाढदिवस साजरा केला. आयुष्यमान भारत भोजाजीराव उबाळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कक्षी अधिकारी यांचा आज 56व्या वाढदिवस या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमासाठी माननीय तसेच अमृतरावजी उबाळे यांचासुद्धा 60वा वाढदिवस या ठिकाणी एकत्रित दोन्ही बंधूंचा माननीय कुरवार साहेब या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय मराठवाडा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे अधिकारी वागतकर साहेब, त्याचप्रमाणे पंचायत साहेब गिरीसाहेब, कुरवार साहेब, सरपंच किसनरावजी कांबळे आणि आमचे उत्तमरावजी गायकवाड यांच्या छोटेखानी या कार्यक्रमाला उपस्थित लाभलेली आहे. आणि बनकर साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले. तेव्हा मी माझ्या वडिलांप्रमाणे असलेले माझे अर्थात वडील आहेत आणि माझे मोठे बंधू ह्या वडिलाचा आणि माझ्या बंधूचा एकत्रित आम्ही छोटेखानी आणि हृदयस्पर्शी वाढदिवस साजरा करताना आम्हाला खूप मनापासून बरं वाटतं आणि ह्या छोटेखानी आम्हालाही सामील करून घेतलं त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा. 2 जून 2026 आमचे नावं जरी वेगवेगळे असले, ते भारतराव उबाळे असले, आम्ही गायकवाड जरी असलो, पण लहानपणापासून आम्ही अतिशय जिव्हाळ्यानं एकत्र आणि एका कुटुंबामध्ये राहिल्यासारखे आम्ही सर्वच मित्र आहेत. अमृत उबाळे असो, एस.टी. गायकवाड असो, किसन कांबळे असो, आमचे कुरवारे साहेब असो, सर्वजण आम्ही एका कुटुंबामधले असो. आमचे बरेच वेळेस मित्रत्व म्हणून नाराजा कधी कधी असतात, आपल्या आपल्या कामाचे व्याप असतात, छोट्या छोट्या गोष्टीहून क्लेश निर्माण होतात. 4 दिवस एकमेकाला आम्ही बोलत पण नाही, परंतु प्रसंगवधान आणि परिस्थिती बघून आम्ही लगेच एकत्र येत असतो. कुणाच्याही मनात दुजाभाव नसतो आणि कुठल्याही प्रसंगाला आतापर्यंतच्या कुठल्याही प्रसंग असो, आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन छोटा प्रश्न असो मोठा प्रश्न असो आम्ही मिटवलेला आहे. आज भारतरावचा 56वा वाढदिवस. जरी माणूस कीर्ती लहान, मूर्ती लहान, पण कीर्तिमान अशा स्वभावाचा माणूस आणि आमच्या सर्व मित्रापेक्षा सुखदुःखामध्ये प्रत्येकाच्या हिरिरीनं भाग घेऊन मिसळण्याचा प्रयत्न करून त्याच्यातलं काय आपल्या हिशावर काही दुःख काही सुख घेता येतं आहे का याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे त्यांनी. आणि कधीही कुणाचं काही असो, प्रत्येक माणूस एकमेकासाठी धावून गेलेला आहे. आणि आज तागायत आज भारतरावाचा जरी 56वा असला, अमृतरावचा जरी 60वा असला, आम्ही सर्वजण 55 वयाच्या पुढंच गेलो, पण बालपणापासून आतापर्यंतची जी सवंगडी आणि जी आमची गाठ आहे एकमेकाची ती तुटलेली नाही, ती गाठ पक्कीच आहे आणि शेवटच्या अंतापर्यंत राहील. अशी मी भगवान बुद्धा आणि निसर्गाकडे प्रार्थना करतो, अपेक्षा करतो. आणि भारतराव 56 वर्षात जरी असले, ते म्हणतात ना, मागं म्हणत होते 56 इंच 56 जवळ लोळवलं आणि खरंच भारतरावनं 56च काय 56पेक्षा दुप्पट काही प्रसंग असे आले 56पेक्षा दुप्पट माणसासोबत हातमिठी केलेली आहे, त्याची आम्हाला जाणीव आहे. पण ते असो, ते परिस्थिती असती, तो भाग असतो आणि ते तारुण्यामधली उर्मी असती. आमचं बालपण, आमचं सर्वांचं बालपण, तरुणपण आणि आता वार्धक्याकडे आम्ही लागलेलो आहोत. पण
पण आजही आमच्या मनात तरुणपणाचा असतो. एकमेकाचा निरोप आला की क्षणामध्ये आम्ही एकत्र येतो. हे असंच आमचं जीवन पुढे राहणार आहे हे अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. आता एका दिलाने तुम्हीच आता एका दिलाने सुखाने नांदावे तुम्हाला आम्ही काय सांगावे तुम्हाला आम्ही काय सांगावे. लढा भीमाचा लढता लढता भीमाचा लढामध्ये एखादा प्रसंग असेल त्या प्रसंगाला एकोप्यानं झटा. लढा भीमाचा लढता लढता शिखर सारे चढता चढता कुणी लढावं कुणी पडावं एकमेकाला साथ द्या उचलायचं करा. कुणी लढावं कुणी पडावं असं का वागावं तुम्हाला आम्ही काय सांगावं तुम्हाला आम्ही काय सांगावं. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.